बोधिसत्व एकदा नंदीय नावाचा वानर होऊन अरण्यात राहत असे. त्याच्या धाकट्या भावाचे नाम चुल्लनंदी असे होते. काही काळाने नंदियाला वानरगणाचे स्वामित्व मिळाले. वानरगणाला बरोबर घेऊन तो मोठ्या सावधगिरीने अरण्यात फिरत असे, पण त्यामुळे त्याच्या वृद्ध आणि अंध आईच्या दर्शनाला त्याला वारंवार जाता येईना. आपल्या कळपातील वानराकडून तो तिच्यासाठी फळे वगैरे पाठवित असे, पण ही फळे बिचाया वृद्ध वानरीला पोचता वाटेतच खलास व्हायचे. बरेच दिवसांनी एकदा नंदी आपल्या आईच्या दर्शनास गेला असता आई अत्यंत कृश झालेली त्याला आढळली. तेव्हा तो म्हणाला, आई, तुझी अशी गती का? ती म्हणाली, मुला, मला आज बरेच दिवस पोटभर खाण्यास मिळत नाही. माझे हातपाय दुर्बल झाल्यामुळे मला स्वतः झाडांवर चढून फळे, पाला वगैरे खाण्याचे सामर्थ्य राहिले नाही. तुझ्या कळपातील वानर कधी कधी माझ्यासाठी काही आणून देतात, परंतु ते मला पुरत नाही. म्हणून ही माझी अशी दशा झाली आहे. नंदियाला आपल्या आईचे असे हाल झालेले पाहून अत्यंत उद्वेग झाला. तो ताबडतोब आपल्या कळपांत जाऊन वानर समुदायाला म्हणाला, या गणातील सर्वांनी ऐकावे, तुम्ही आजपासून माझ्या भावाला आपल्या कळपाचा पुढारी करा. कारण की मी आई जिवंत असेपर्यंत तिच्या सेवेत दक्ष राहण्याचा निश्चय केला आहे. तेव्हा माझ्याने यापुढे पुढारी या नात्याने आपली सेवा व्हाव्याची नाही. वानर समुदायाच्या मते चुल्लनंदियाला नायकत्व देण्याचे ठरले, परंतु त्याने ते नाकारले. तो म्हणाला, आमची आई आता फार दिवस जगेल असे वाटत नाही. वानरगणाचा राजा होऊन मी चैनीत काळ घालवू लागलो तर मातृसेवेचे पुण्य माझ्या पदरी पडणार नाही. म्हणून मी देखील माझ्या वडील भावाबरोबर आईची सेवा करण्याचा निश्चय केला आहे. वानरांनी आपणापैकी दुसरा एक राजा निवडून या दोघांनाही मोकळे केले आणि ते तेव्हापासून आपल्या आईचा सांभाळ स्वतः करू लागले. त्या काळी वाराणसीतील एक ब्राह्मण कुमार तक्षशिलेला जाऊन तेथे पार्शर्य नामवाच्या प्रसिद्ध आचार्यापाशी राहिला आणि 12 वर्षे अध्ययन करून सर्व शिल्पात पारंगत झाला. उदरनिर्वाहासाठी तो परत वाराणसीला आला, परंतु त्याच्या अंगी व्यवहार नैपुण्य नसल्यामुळे त्याला धंदा मिळेना. शेवटी शिकारीचे काम करून त्याने आपला उदरनिर्वाह चालविला. पूर्व संस्कारामुळे त्याला हा धंदा फार आवडला. आपल्या बायकोचे आणि 2 मुलांचे चांगले पोषण करून घरदार बांधून त्याने वाराणसी नगरीतच कायमची वस्ती केली. एके दिवशी शिकारीस गेला असता त्याला काहीच सापडले नाही. रिक्त हाताने परत जाण्याची त्याच्यावरती पहिलीच पाळी होती. वाटेत एका वृक्षावर नंदी, चुल्लनंदी आणि त्यांची आई ही तिघेजणे बसली होती. आपल्या वृद्ध आईला पारधी अपाय करणार नाही असे जाणून त्या दोघा वानरांनी वृक्षाच्या फांद्यात दडी मारली. शिकारीने म्हाताया वानरीला पाहून असा विचार केला की रिकाम्या हाताने घरी जाऊन बायकोचा कोप करून घेण्यापेक्षा ह्या वृद्ध वानरीला मारून नेलेले बरे, निदान हिच्या मांसाने आपल्या मुलांचा तरी निर्वाह होईल. त्याने केलेले शरसंधान पाहून नंदी घाबरून गेला आणि आपणाशीच म्हणाला, या क्षणात मी पुढे सरसावलो नाही तर माझी आई प्राणास मुकणार आहे. एका दिवसापुरतेही आईला जीवदान देणे हे महत्पुण्य आहे असे पुटपुटत तो दडलेल्या ठिकाणातून आपल्या आईजवळ आला आणि म्हणाला, शिकारी दादा, तू या माझ्या वृद्ध आणि अंध आईला मारू नकोस. हिच्या मांसाने एका माणसाचे देखील पोट भरणार नाही. पण मी भरजवानीत आहे. हिच्या ऐवजी मला मारून नेशील तर तुझ्या सर्व कुटुंबाची तृप्ती होईल. तेव्हा हिला जीवनदान दे आणि मला मारून ने. शिकारीने वृद्ध वानरीला जीवदान देण्याचे कबूल करून बोधिसत्वाचा तात्काळ प्राण घेतला आणि त्याला आपल्या पिशवीत भरले. आता घरी जाणार इतक्यात त्याला वाटले की या म्हातारीला जिवंत ठेवून तरी काय उपयोग. त्या तरुण वानराच्या मांसाला चांगली किंमत येईल आणि वानरीचे मांस घरी उपयोगास आणता येईल असा विचार करून पुन्हा त्याने तिच्यावर बाण रोखला. ते पाहून चुल्लनंदी ताबडतोब पुढे सरसावला आणि म्हणाला, शिकारी दादा, तू या म्हातारीला मारू नकोस. हा मी तिचा लठ पुत्र आहे. मला मारून हिला जीवदान दे. त्या अत्यंत क्रूर व लुब्ध पारध्याने त्याचा तर खून केलाच, परंतु तेवढ्याने तृप्त न होता त्या वृद्ध वानरीलाही ठार केले आणि मोठ्या प्रफुल्लित मनाने त्याने आपल्या घरची वाट धरली.
अघोर कृत्याचे फळ ताबडतोब भोगावे लागते असे म्हणतात ते खोटे नाही. वाराणसी नगराच्या द्वारावर पोचतो तोच घरावर वीज पडून बायको व मुले जळून मेली ही बातमी त्याला समजली. आजपर्यंत शेकडो महापातके करून ज्यांच्यासाठी त्याने धनदौलत मिळविली, घर बांधले आणि अनेक व्यवसाय केले, त्यांचा असा एकाएकी अंत झालेला पाहून त्याचे मन भ्रमिष्ट झाले. तो तसाच ओरडत घरापाशी गेला आणि पाहतो तो जळके आढे तेवढे शिल्लक राहिलेले आंसवे गाळीत तो त्याच्या खाली जाऊन उभा राहिला. इतक्यात ते आढे कडाडा मोडून त्याच्या शिरावर पडले आणि मोठी जखम झाली. तो मोठमोठ्या किंकाळ्या फोडू लागला, तेव्हा आसपासची मंडळी गोळा झाली. इतक्यात त्याच्या पायाखालची जमीन दुभंग होऊन हळूहळू त्याला गिळू लागली. तेव्हा तो म्हणाला, पार्शर्य आचार्याने केलेला उपदेश जर मी ऐकला असता तर माझी अशी गती झाली नसती. गुरुगृह सोडते वेळी आचार्य मला म्हणाले, बाबारे, ज्याच्या योगे पश्चात्ताप करण्याची पाळी येते असे पाप तू काया वाचा मने करू नकोस. मनुष्य जी जी कामे करतो त्या त्या कर्माची तो फळे भोगतो. कल्याणकारक कर्म करणारा चांगले दिवस पाहतो आणि पापकारक कामे करणारा वाईट दिवस पाहतो. थोडक्यात सांगावयाचे म्हटले म्हणजे जसे जो बी पेरतो तसे त्याला फळ मिळते. परंतु हा आचार्याचा उपदेश मला मूर्खाला कळला नाही. इतक्यात त्याचे समग्र शरीर पृथ्वी मातेने गिळून टाकले. तो सरळ नरकात जाऊन पडला.